तर पहलगाम हल्ल्यानंतर आज सीसीएसची दुसरी बैठक होणार आहे। या बैठकीत पाणी बंदच्या नंतर आता कोणता मोठा निर्णय होतो का याकडे सर्वांचं लक्ष आहे। पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सीसीएसची ही बैठक असेल। पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर आज पंतप्रधान मोदी सीसीएसची दुसरी बैठक घेणार आहेत। या बैठकीसह आज पंतप्रधान मोदी 4 महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत। या बैठकांमध्ये राजकीय आर्थिक बैठकांचाही समावेश असेल। सीसीएसच्या बैठकीत सुरक्षा संदर्भात बाबींवर विचारविनिमय होणार आहे। सिंधू करार स्थगित केल्यानंतर आतापर्यंतच्या घडामोडींवर बैठकीत मंथन होणार आहे। या बैठकीत पाकिस्तान विरोधात आणखी कोणता मोठा निर्णय होतो का याकडे सर्वांचं लक्ष आहे। मोदींनी सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला। मोदींच्या बैठकीआधी राजनाथ सिंह यांनी काश्मीरवरून परतलेल्या सैन्य प्रमुखांसोबत बैठक घेतली होती। या बैठकांसोबतच मोदींनी आतापर्यंत 13 जागतिक नेत्यांशी फोनवरून चर्चा केली आहे। जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारताची जोरदार तयारी सुरू आहे।